गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळची सुरुवात अशी छान झालेली आहे। कितीही छान असो, कशीही सुरुवात असो, पण सुरुवात मात्र आपली चपात्यांपासून होते आणि शेवट म्हणजे रात्रीचा जेवणातही आपल्याला चपात्या लागतात, म्हणून दिवसाचा शेवटही चपात्या लाटूनच होतो। हे काही वेगळं कोणाला सांगायची गरज नाही। कितीही काही छान आयटम बनवा, घरामध्ये चपाती मात्र लागते। चपाती खाल्ल्याशिवाय घरातल्यांचं पोट काही भरत नाही। तर आता डबा वगैरे झालेला आहे। पूर्वीचे डॅडी गेलेले स्कूलला आणि ड्युटीला। हे मात्र मी आता माझ्यासाठी बनवते। तेवढ्यात मला एक गोष्ट आठवली। मी एक 2-3 दिवसा अगोदर व्हिडिओ बघितला होता। आपण नॉर्मली चपाती कशी लाटतो की एक कणकेचा गोळा घेतो, त्याला थोडा लाटतो, त्याच्यामध्ये तेल आणि पीठ ॲड करतो आणि परत त्याला फोल्ड करून त्याची चपाती बनवतो। तर मी त्या व्हिडिओमध्ये असं बघितलं, जसं मी तुम्हाला आता दाखवते तसं, की एक मोठा गोळा घेतला त्या बाईने, त्याच्यामध्ये ती थोडीशी लाटली, त्याच्यानंतर जो छोटा गोळा होता त्याला तेलामध्ये ऑइलमध्ये डीप केला आणि मग तो त्यात ठेवला। वरून थोडंसं पीठ टाकलं, भुरभुरलं आणि त्याच्यानंतर त्याला फोल्ड केलं आणि त्याची छान अशी चपाती लाटली। तीही चपाती माझी खूप छान आली होती। पण कसं आहे ना, रोजची सवय आहे की आपल्याला सकाळची पण खूप घाई असते आणि रात्री पण थोडी घाई असते, म्हणून तसं करायचं विसरून जातो। पण चपाती मात्र खूपच छान मऊ आली होती। त्याचप्रमाणे आपल्याला पहिल्यापासून, म्हणजे मला तरी माझ्या मम्मीने पहिल्यापासून शिकवलं आहे की चपाती जर चांगली मऊ वगैरे लुसलुशीत यायची असेल तर कणिक चांगलं मळावं। त्याचं कमी पाण्यामध्ये मळून त्याला थोडंसं लूज करायचं असतं। जास्त पाणी टाकून हे केलं तर मग ते कणिक काही कामाचं नाही। चपाती होते पण ती थोड्या वेळासाठी चांगली असते आणि नंतर मात्र ती कडक होते। पण त्याऐवजी तुम्ही कणिक जर छान मळली तर चपाती मात्र तुमची अगदी दिवसभरही तशी मुलायम राहू शकते आणि ती खायलाही थोडी चव देते। माझी एक सवय आहे की मी भाजी भात वगैरे हे तरी लवकर करून ठेवते कधी घाई असली तर। पण चपाती मात्र मी दोघंजण जेवायला जेव्हा बसतात तेव्हा मी त्यांना सांगते, तुम्ही दोघांनी जेवायला बसा आणि मी तुम्हाला गरमागरम चपाती सर्व करते। मी यांना गरम चपाती सर्व करते। मला मात्र माझ्या माहेरी गेल्यावर मम्मीच्या हातानेच मला गरमागरम चपाती अशी खायला भेटते। चला, त्यासाठी मला जर इकडे ते करायचं असेल तर मला पूर्वीची मोठी होण्याची वाट बघावी लागेल। चला तर मग बाय, भेटू नेक्स्ट।